अचानक ठरलं आणि आम्ही निघालो. कुठे चाललोय, काय करतोय हे सगळं तुम्हाला ब्लॉग बघितल्यानंतरच कळेल. छानपैकी आम्ही रेडी होऊन निघालो आहे आणि माहिती नाही का बरं आज रस्त्यावर एवढ्या सगळ्या पोलिसांच्या गाड्या आणि पोलीस दिसत आहे. मग आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो कारण की पेट्रोल संपलेलं गाडीचं तर पेट्रोल भरावं लागेल ना. तर मग आम्ही निघालो आहे पुढे. तर तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की आम्ही आलो आहे आमच्या गावाला, म्हणजे आमच्या शेतामध्ये आलो आहे आणि मी माझ्या भैयाला फॉलो करते कारण की तो रस्ता शोधतोय, मला काही रस्ता भेटत नाही आहे. मग आमचं शेतामध्ये बघा किती कापूस फुटलेला आणि भैया मस्तपैकी कापूस वेचतोय. म्हटलं चला मी पण थोडंफार ट्राय करते. तर मी मस्तपैकी घेतली पिशवी हातामध्ये आणि कापूस वेचू लागली. बघू शकता तुम्ही मस्त कापूस वेचू लागली मी. काय मला काही येत नाही बाबा, मी वर्षातून 1-2 वेळेस येत असते. तर मम्मी पप्पांचं वगैरे चालू असतं बघणं वगैरे शेतात काय चालू आहे काय नाही. आणि मस्त शूट घेत होती तर भैया निघून गेला मला सोडून पुढे. म्हटलं चला पळत पळत त्याच्याजवळ जावं नाही तर मग रस्ता विसरून जाईल. आणि म्हटलं चला शेंगा वगैरे पण खाऊन घेऊ. तर बघितलं त्याच्यावर किडा होता. म्हटलं शेंगा पण नको, माझ्या नशिबात काहीच नाही आहे. चला पुढे निघू. मस्तपैकी पाय वगैरे पडले ना आम्ही निघालो गावात. म्हणजे आम्ही गावातून नव्हतो आलेलो ना, डायरेक्टली शेतात गेलो. मग आम्ही येताना गावामध्ये गेलो तर कोणीच नव्हतं. सहसा सगळे शहरात शिफ्ट झालेत तर मग गावात कोणी राहत नाही. आता आम्ही निघालो दीदीच्या फार्म हाऊसवर. पोहोचल्यानंतर मी लगेच माझ्या पिल्लूला घेतलं. बघा पिल्लू माझं काय करतंय. ॲक्च्युली ते सगळेच आलेले, आम्ही दुपारून आलेलो ना. तर मग मस्तपैकी बघा माझी दीदी पण कापूस वेचू लागली आहे. ती हाय बोलू लागली आहे तुम्हाला पण. तर मग सगळे चिल्ले पिल्ले आले. मी आल्यावर मावशी तू आली का म्हणून. आणि माझा पिल्लू बोलला की मी पण कापूस वगैरे वेचतो मावशी. तर त्याचंही कापूस वेचणं वगैरे चालू होतं. आणि हे आहे माझ्या दीदीचं फार्म हाऊस. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं जेवणाला काय वगैरे भूक लागली तर मस्त दावट्टी वगैरे होती. नंतर माझे जे ऊस तोडत होते आमच्यासाठी की बाबा, तर आम्ही मस्तपैकी ऊस वगैरे खाल्लं, मस्त एन्जॉय केला. गोलू म्हटलं मलाही व्हिडिओत घे मावशी, त्याला कधी घेतच नव्हती तर आज त्याला घेतलं आणि आम्ही निघालो घराकडे. तर तुम्हाला याचा मोठा व्लॉग बघायचा असेल तर यूट्यूबवर राजेश राठोड सर्च करा, तुम्हाला नक्कीच दिसणार. आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला तर विसरू नका.